अमोलजी पाठक सरांचे प्लीज सर, स्टेज इज युअर्स. गुड आफ्टरनून. जसं धैर्यशील सर म्हणाले तसं जेवणाच्या अगोदरचा जो स्पीकर असतो त्याला बऱ्याचशा काय म्हणतात शिव्या ऐकाव्या लागतात, त्यांच्या भाषेतच मी सांगतोय. पण मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. मला पण माहिती आहे, कारण की मी 26 वर्ष तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे. सो जस्ट एक माहिती म्हणून सांगतो की मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा आत्ताचा जो डिस्ट्रीब्युटर वर्ग आहे त्याच्यापेक्षा डिस्ट्रीब्युटर वर्ग बराच अशिक्षित होता असं मी म्हणेन. का असं सांगतो? कारण की मी जेव्हा करिअर सुरुवात केलं, मी माझ्या डिस्ट्रीब्युटरांबरोबर काम करायला जात होतो तेव्हा TV नव्हते, डिजिटल मीडिया नव्हतं. खऱ्या अर्थाने कंपनीला जर लोकांपर्यंत पोहोचवणारं होतं तर ते फक्त डिस्ट्रीब्युटर लोकच होते. पण आजपर्यंत म्हणजे आत्ता मी जे काही अगोदरच्यांना ऐकलं त्याप्रमाणे जर मी म्हटलं तर आता कुठेतरी असं वाटतं की खरंच हा जो वर्ग आहे तो खऱ्या अर्थाने ग्रोथ करण्याच्या पाथवरती आहे. कारण की आजपर्यंत ह्या वर्गाने आपलं स्वतःचं अस्तित्व कधी जाणलंच नाही. आम्ही नेहमी म्हणजे मी आपल्यासोबत मला पण मी तुमच्यामध्ये ॲड करतोय की मी नेहमी कंपनी समोर दबून राहिलो की उद्या उठून मी असं केलं तर माझी एजन्सी गेली तर काय होईल. मी ह्या विचारानेच नेहमी वागत राहिलो. पण आज अग्रवालजींना तुम्ही ऐकलं तसं की कोणाला का हे विचारणं चुकीचं नाही, पण आजपर्यंत मी या गोष्ट विचारण्यासाठी घाबरत होतो काय होईल जर त्यांनी माझी एजन्सी काढून घेतली तर. पण एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, जर स्वातंत्र्याच्या काळाच्या पण अगोदर आपण बघितलं तर सायकल होती, सायकल नंतर स्कूटर आली, स्कूटर नंतर कार आली. आज सायकलला तेवढंच महत्व आहे जेवढं स्कूटरला महत्व आहे. आणि आज पुन्हा पिढी हळूहळू सायकलवरती जाऊन राहिली. ॲग्रीड? सो आपलं अस्तित्व काय हे जर तुम्ही समजले तर आपल्याला घाबरण्याची जरूर नाही. मी 26 वर्ष ॲज ए कंपनीत काम केलेलं आहे आणि तुमच्या इथे आहेत त्यातल्या बऱ्याच लोकांबरोबर काम केलेलं आहे. आम्ही टेबलाच्या विरुद्ध होतो, भांडलो पण आम्ही. नंदूसेठ आहेत, ओळखून आहे. पण जर आपण आपलं काम चोख ठेवलं तर मला पूर्ण अधिकार आहे समोरच्यावर बोट ठेवण्याचा. मग पहिला प्रश्न आपल्याला हा येतो की आपण आपलं काम चोख करत आलो आहे का? जर ते आहे तर मग मला घाबरण्याची काय जरूर? जर मी माझं काम चोख पद्धतीने करत असेल तर मग मी आतापर्यंत का घाबरत आलो? त्याचं कारण काय? एक संस्कार म्हणा, ठीक आहे. सो जर आपली हिस्ट्री बघितली भारताची, अनेक कालापर्यंत बऱ्याच लोकांनी राज्य केलं आपल्यावर. पहिल्यांदा मुघल, मग ब्रिटिश, असे बरेच येऊन गेले ज्यांनी राज्य केलं आपल्यावरती. त्यांनी आपली संस्कृती आणली, पण आज पण आपली संस्कृती टिकून आहे का नाही? असंच उडान पण येईल, फ्लिपकार्ट पण येईल, जिओ मार्ट पण येईल. आपली जी संस्कृती आहे ती कधी बदलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण की ज्या कंपन्या ज्या 2 स्ट्रॅटेजीमध्ये वागतात, मी कंपनीत काम केलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक पुल स्ट्रॅटेजी आहे आणि एक पुश स्ट्रॅटेजी आहे, तिसरी या कॉम्बिनेशनमध्ये. सो किती लोकांना माहिती आहे की ह्याचा अर्थ काय? व्हॉट डू मीन बाय पुल स्ट्रॅटेजी आणि पुश स्ट्रॅटेजी? सो पुल म्हणजे काय? जेव्हा एखादं प्रोडक्ट डिमांडमध्ये असतं तेव्हा कंपनी म्हणते की मला कोणाची जरूर नाही, पब्लिक आता कस्टमर मागेल, लोकांना पोचवावं लागेल. सो त्याचा आम्ही फक्त 10% हिस्सा असतो, कंपनीचा हिस्सा 90% असतो.
पण जी पुश स्ट्रॅटेजी आहे त्याच्यात 90% तुमचा हिस्सा आहे, 10% फक्त कंपनीचा हिस्सा आहे, जो आजपर्यंत मी कधीच ओळखला नाही. प्रत्येकाकडे एजन्सी असतील, कोणाकडे 2, कोणाकडे 4, कोणाकडे 5, अग्रवालजींकडे 70 कंपन्या आहेत. मला कोणी सांगेल की 70 कंपन्यांमधले कितले प्रोडक्ट या पुश आणि पुलमध्ये डिवाइड आहेत? प्रत्येक कंपनीत 10% प्रोडक्ट पुलमध्ये असतात आणि 90% पुशमध्ये असतात. आणि ते पुश आपण करतो. आत्ताच्या सेकंड इनिंगमध्ये कॉर्पोरेट वर्ल्ड सोडल्यानंतर मी आज MBA स्टुडंटला शिकवतो. सो जे काही यंग जनरेशनचं ऐकलं तुम्ही, ऐकून बरं वाटलं की आज त्यांच्यात ती ओपननेस, बोल्डनेस आहे बोलण्याची आणि काही करून दाखवण्याची. सो जर मी 90% कंपनीचा धंदा जो ज्या ब्रँड्स आहेत त्याचं अस्तित्व माझ्यामुळे आहे. सगळ्यांनी सांगितलं मी उधार देतो, रिस्क मी घेतो कंपनीच्या वतीने, तर मग मी घाबरतो का? हा प्रश्न आजपर्यंत मला कधीच विचारला नाही की मी का घाबरतो. कारण जसं आजपर्यंत भारतावरती लोकांनी राज्य केलं ते कशामुळे केलं की बाबा ह्यांच्यात एकजुटता नाही, डिवाइड अँड रूल. आपलेच लोक फितूर होतात त्यांना गादीवर बसवण्यासाठी. 5% गोष्ट करतो, अग्रवाल साहेब म्हणतात मी 10% शिवाय गोष्ट करत नाही. हे तुमच्यातलेच एक आहेत. फरक काय? विचारसरणीचा फरक आहे. माझ्याकडनं काम हवं असेल तर मी माझ्या टर्म्स कंडिशन प्रमाणे काम करीन, तुमच्या नाही. पण आपण काय करतो, मी तुमच्या टर्म्स कंडिशन प्रमाणे काम करायला तयार आहे हे मान्य करायला तयार होतो. यंग जनरेशनचा प्रश्न आहे, 1 करोडची सॅलरी असली तरी तो नोकरदार समजला जातो, मालक समजला जात नाही. हे लक्षात ठेवावं. मान्य आहे का नाही? भले मी 4 लाखाचा धंदा करीन पण ॲज ए मालक म्हणून मी राहतो, त्याचं स्टेटस वेगळं आहे. आज जर राम बंधूपासनं विचार केला तर लहान्यापासनं आज ते स्वतःला मालक म्हणण्याचे आहेत. तुम्ही पण तुमची एक छोटी कंपनीज आहात. भले टर्नओव्हर वेगवेगळं असेल, कोणी 5 लाखाचा धंदा करतंय, कोणी 20 लाखाचा करतंय, कोणी 20 करोडचा करत असेल, पण शेवटी ते त्या बिझनेसचे मालक आहेत. त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचं इन्व्हेस्टमेंट हे तुमचं आहे. कंपनी फक्त तुमच्या थ्रूच मोठी होऊ शकते, हे लक्षात घ्या. सो ॲज ए कंपनी म्हणून जेव्हा मी काम करत होतो तेव्हा कारण की जे काही रूल असतात, एक लिमिटेशन असतात, त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं. कारण की प्रत्येक डिसिजन मेकर तुम्ही नसतात. पण जेव्हा धंदा तुम्ही करता, डिसिजन मेकर तुम्ही आहात. कोणाला ठेवायचं, कोणाला नाही ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. पण ही भीती काय, मी नाही म्हटलं तर बाजूवाला हो म्हणेल. सो शेवटी तो बिझनेस माझ्याकडनं त्याच्याकडे जाणार आहे. ही जर भीती एकजुटीने घालवली तर गोष्ट चेंज व्हायला वेळ लागणार नाही ना. आज ज्या पद्धतीने डिस्ट्रीब्युटर असोसिएशन काम करून राहिलंय त्याला अजून जर तुम्ही बळ दिलं तर ही गोष्ट बदलायला वेळ लागणार नाही. सो ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. जे कोणी मान्यवर बसलेत ते तुमचे रिप्रेझेंटेशन, पण त्यांना मजबूत करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. कोणी अंडरकटिंगच्या गोष्टी केल्या, कोणी द्रौपदीच्या गोष्टी केल्या, राईट. सत्य नेहमी सत्यच असतं. सत्यासाठी लढण्यासाठी तुम्हाला एकजूट व्हावं लागेल, एकटा लढू शकणार नाही. अपन म्हणतो ना कि झुंड में ताकत बहुत होती है, झुंड के साथ लड़ना हो तो मुश्किल है, बट झुंड को अगर बांट दो तो हम लड़ सकते हैं. तर जर आम्ही एकत्र आलो तर मग HUL असू द्या, नेस्ले असू द्या, किती मोठी कंपनी असू दे, आम्ही डंक्याच्या चोटवर सांगू शकतो की याप्रमाणे काम होईल. होऊ शकतंय,
होऊ शकतं. आत्तापर्यंतची प्रगती बघितल्यास हे आशेचं किरण आहे की हे होऊ शकतं. आजपासनं 5 वर्षापूर्वी प्रफुल्ल सेठ आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये मी बसून दुसऱ्या पक्षाला सांगत होतो की मी याला ठेवणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. नंदूभाऊ आहेत, पण त्यावेळेस नंदूभाऊंना असं म्हणावं लागत होतं की सर वेडाय पण वेडाय माझा आहे. पण जर ही गोष्ट मी ठामपणे माझ्या पद्धतीने केली तर त्यांना हे सांगण्याची जरूर नाही पडणार की तो वेडाय पण माझा आहे. माझा सर हा वेडा नाही आहे, हा हुशार आहे, ते डंकेच्या चोटवर सांगू शकतात. का? कारण की मी माझं काम त्याप्रमाणे परफेक्ट करू शकतो. कोणीतरी MBA आहेत, एज्युकेशनच्या गोष्ट झाली, लेवलच्या गोष्टी झाल्या. आम्ही ज्यांना शिकवतो मी ते आपलीच नेक्स्ट जनरेशन आहे. त्यांचा विचारसरणीचा जर विचार केला तर आपल्यापेक्षा भरपूर वेगळी आहे. माझं पण नेक्स्ट जनरेशन इथे आहे. खास मी त्याला आणलेलं आहे की बाबा समजावं की नेक्स्ट जनरेशनचं इम्पॉर्टंट काय आहे. ठीक आहे, मेक इन इंडिया, यंग इंडिया, या सगळ्या गोष्टी होतात राईट. त्यांचे विचार वेगळे आहेत. जे आपण जे विचार करत आलोत, घाबरत विचार करत आलोत, ते त्यांचे विचार नाही. ते रिस्क घ्यायला तयार आहेत. काय होईल? एक नोकरीतून काढून टाकेल, दुसरी बघीन, पण मी इकडे हे नाही करणार. हा विचार मी आजपर्यंत कधी विचार नाही केला की ही एजन्सी गेली तर काय होईल, दुसरी मिळेल. ब्रँड में क्या रखा है ऐसा लोग बोलते हैं. सो राईटली जे असोसिएशन डिसिजन घेऊन राहिलंय की मी छोट्यांना मोठं केलं तर ते नेहमीप्रमाणे मला बेनिफिट करेल. सो जर 90% मी काम करत असेल तर त्या 90% काय काम करायचं आणि काय करतो हे मला माहिती असलं पाहिजे. मी एक एक्झाम्पल घेतो की चला लक्स आहे. अंडर कटिंग कशात होतं? जे सर्वात जास्त विकला जातो त्याच्यात. मी 4% गोष्ट उद्या उठून कंपन्यांनी 8% दिलं तरी मी 2%च एक्सपेक्टेड आहे. मला ते 8% परवडत नाही का पचत नाही. ह्याच्या अगोदर जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे की 10% पण मार्जिन होतं. कंपन्यांना मार्जिन कमी करायला आम्हीच भाग पाडलं, कारण की आम्हाला तेवढं मार्जिन पचत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ऍक्सेप्ट. म्हणून मग आम्ही ते 10चे 8 वरून 5 वर आणले. पण हीच गोष्ट एकत्र येऊन की नाही बाबा मी शेवटी माल कोणाला कापून विकतोय दुसऱ्या एरियात, तो पण आपलाच बांधव आहे. मी शेवटी ती कुदळ माझ्याच पायावरती मारतो. उद्या उठून दुसऱ्याने जर माझ्या एरियात माल टाकला तर माझी परिस्थिती काय हा मी त्यावेळेस विचार करत नाही. पण आत्ताच्या परिस्थितीत या ज्या सगळ्या कंपन्या तुम्ही बघता ते त्याला खत पाणी देण्यासाठी भरपूर गोष्टी उभ्या झाल्यात. पहिल्यांदा टॅक्स स्ट्रक्चर इंडिव्हिज्युअल होतं. सो हा बिझनेस ऑनलाईन करणं पॉसिबल नव्हतं. GST लागल्यामुळे सगळीकडे टॅक्स असल्यामुळे कुठचाही माल कुठेही देता येतो अगदी इझिली. ट्रान्सपोर्टेशन भरपूर सोपं झालेलं आहे. पहिल्यांदा एका गावाहून दुसऱ्या गावी जायला भरपूर वेळ लागत होता. नाशिकचीच गोष्ट घ्या, मी पुण्याहून 3 तासात आलो. अगोदर 6 तास लागायचे जेव्हा मी कंपनीच्या कामाने यायचो तेव्हा. आणि ही प्रगती होत राहणार. आपल्याला ह्याच्याशी अडॅप्ट करावं लागेल. यंग जनरेशनला जर मला या बिझनेसमध्ये ठेवायचं असेल तर सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्यात इंटरेस्ट क्रिया करण्यासाठी निगेटिव्हच्या ऐवजी पॉझिटिव्ह गोष्टी कराव्या लागतील. त्यांचं कुठच्याही गोष्टींनी ऐकावं लागेल. तू लहान आहेस, मी भरपूर पावसाळे बघितलेत, याच्यापेक्षा तो काय सांगतोय हे ऐकावं लागेल. हा ॲटिट्यूड चेंज करावा लागेल. आज जर तुम्ही बघितलं तर मला जो मोबाईल ऑपरेट करता येतो त्याच्यापेक्षा 2 वर्षाचा मुलगा मोबाईल ऑपरेट करतो. हे त्याचं स्किल आहे. तुम्ही अशिक्षित आहेत हा दुसरा विचार आहे. पण ज्यांनी टेक्नॉलॉजी बनवली त्यांनी इतकी सोपी बनवली आहे की 2 वर्षाचा पण मुलगा इझिली वापरू शकतो. जर हे शक्य आहे तर मग बाकीच्या गोष्टी तर भरपूर चेंज होतील. मग त्या चेंजला मी अडॉप्ट नाही केलं तर मी काळबाह्य होईल. ज्यांनी तो चेंज केला त्याच काळाबरोबर पुढे.
अपॉर्च्युनिटीज येत राहतील. जसं सांगितलं 140 करोडचं पॉप्युलेशन आहे देशात. ज्या काही फॉरेन कंपनीज आहेत, जे फॉरेनचे विचार घेऊन येतात त्यांच्या पूर्ण कंट्रीत 4 ते 5 दुकानं असतात फक्त. कंट्री म्हणजे 5 सुपर स्टोअर कंट्री कव्हर. तिथे ह्या बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन होऊ शकतात. आपल्या इकडे एक सिगरेट पण कस्टमरचं एक्सपेक्टेशन आहे की बाबा मला दुकानदारांनी घरी येऊन द्यावं. हे एक सिगरेट ॲमेझॉन पोचवू शकत नाही, हा मीच पोचवू शकतो. हे तुम्ही लक्षात घ्या. सो आपले स्ट्रेंथ काय हे समजा, वीकनेस केवढे कमी करता येतील त्याच्यावरती लक्ष द्या. हे जर केलं, मग उडान येऊ द्या, ॲमेझॉन येऊ द्या, जिओ मार्ट येऊ द्या, आपल्याला धक्का लागणार नाही. आणि ॲज एव्हरीवन सेड, जेवढ्या कंपन्या त्या आज फक्त निगेटिव्हमध्ये, कुठची कंपनी पॉझिटिव्हमध्ये नाही. सो केव्हा बंद होतील माहिती नाही. नवीन विचार आहेत, नवीन काहीतरी प्रयत्न आहे, कोणीतरी इन्व्हेस्ट केलेत त्याच्यावरती मी कुदतोय. पण तो ज्यांनी इन्व्हेस्ट केलेत तो आज न उद्या प्रॉफिट मागणार आहे. ज्या वेळेस प्रॉफिट नाही मागितला त्यावेळेस ती कंपनी बंद होणार आहे. आमची परिस्थिती तशी नाही. आम्ही रोजच्या रोज ROI कॅल्क्युलेट करणारे पण आहेत आपल्याकडे. फक्त संध्याकाळी एक चिठ्ठी येते टेबलावरती की आजच्या बिझनेसमध्ये मला किती मिळाले. जसं गोष्टी आहेत की धीरूबाईंकडे संध्याकाळी कागद जायचा की आजच्या पूर्ण दिवसाभरात बिझनेस किती झाला, एक्सपेन्स किती झाला आणि बाबा मला मार्जिन किती मिळाला. तसे आपल्यातलेच बरेच बांधव आहेत ज्यांना ही जाण आहे की धंदा कसा ठेवायचा आणि कसा मॅनेज करायचा. मग आपल्या बाकीच्यांना पण तो का नाही करतायत? कारण की आपल्यात तेवढं ते लक्ष देण्याचा इधर वेळ नाही का आता माझी ती धगस नाही. सो यस, चॅलेंजेस येत राहणार बिझनेसमध्ये. कॉम्प्युटरच्या अगोदर आपण फक्त खातेवही करत होतो. कॉम्प्युटर आले म्हणून खातेवहीची जागा बंद झाली का? नाही. आज पण चोपडा पूजनला किती करोडचा चोपडे पूजन विकले जातात हे तुम्हाला माहिती आहे. पुण्यात जाल तर लाईन लागलेली असते त्या दुकानात त्या दिवशी. काय फरक पडला? ज्यांनी अपडेट केलं ते कॉम्प्युटरवरती काम करतात. आज कॉम्प्युटरच्या ऐवजी क्लाउडची गोष्टी होते. हे इव्हॉल्व होत राहणार, हा बदल होत राहील. आता हा बदल मला ऍक्सेप्ट करायचा नाही करायचा हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. पण जर मी 25 वर्ष काम करून एखादं इमेज, गुडविल उभं केलं असेल तर त्याला मी एवढं इझिली सोडावं का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. आपल्या नेक्स्ट जनरेशनला हे पटवून देणं गरजेचं आहे की एखाद्या नव्या ठिकाणी तू जाशील तेव्हा तुला तिथे एस्टॅब्लिश व्हायला 10 वर्ष लागतील. ती जी 10 वर्ष आहेत ती आम्ही ऑलरेडी तुझ्यासाठी खर्चलेली आहे. फक्त तू त्या 10 वर्षाचा यूज करून इथून याला पुढे नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं आहे. हा पॉझिटिव्ह अप्रोच जर तुम्ही त्यांना दिला तर ही गॅरंटी आहे की ती नेक्स्ट जनरेशन डेफिनेटली तुमच्या बिझनेसला अजून 4 चांद लावतील. आणि हे इथल्या प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी कोणीतरी प्रूव्ह करून दिलंय. बेस्ट एक्झाम्पल आहे की जे स्वतः बाहेर होते, नोकरीत होते, जाण झाली आणि आज त्या बिझनेसला त्यांनी 4 चांद लावलेले. हकीकत आहे का नाही ही? सो कोणी चावी देण्याची गोष्ट केली की नाही, आपण गल्ल्याची चावी दिली काय? गल्ल्याची चावी दिली म्हणजे नेक्स्ट जनरेशनला मी हँडओव्हर केलं असं होत नाही. काय अप्रोच, काय थॉट प्रोसेस मी त्याला देतो तो गरजेचा आहे. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानींना लहानपणापासनं धीरूभाई बजेटला ऐकवण्यासाठी बसत होते. का? कारण की त्याला तो बिझनेस समजावा जो त्यांनी मोठेपणी करायचा आहे. शिकतोय आत्तापासून बिझनेसमध्ये नाही, सॉरी, सुट्टीच्या टायमाला आपल्या बिझनेसमध्ये आणा, त्याला बसू द्या. काय होईल, चूक होईल, काही हरकत नाही, पण त्याला समजावा की मी शेवटच्या 25 वर्षापासून काय करतो. जेव्हा ते कळेल त्याला तो आपोआप इंटरेस्ट येईल आणि मग तो त्याच्यात हळूहळू गुंतला जाईल. MBA म्हणजे काय? कोणी सांगेल?
MBA म्हणजे काय? मास्टर ऑफ बिझनेस, बरोबर आहे? गुजरातीत म्हणे बद्दू आवडे. एका हिंदी सिरियल मध्ये म्हटलं मेरा बच्चा आराम करे, MBAचा फुल फॉर्म. सो आता तुम्हाला ह्याच्यातला खरा मिनिंग काय करायचा आहे त्या जनरेशन कडनं हा तुम्ही ठरवायचा आहे. तुम्ही ठरवा की मला काय करायचं आहे. ते त्यांची काय म्हणतात, रहा अपने आप पे चल पड़ेंगे वो. अगर आप नहीं दिखा पाए तो उनको भली भांति मालूम है कि उन्होंने अपनी राह कैसे पकड़नी है. बट अगर आपने अपने जिंदगी के 25 साल किसी चीज को दिए हैं और आप चाहते हैं कि आपकी धरोहर वो बनी रहे, तो वो आपको इंटरेस्ट आप ही को जगाना पड़ेगा, वो राह आप ही को दिखानी पड़ेगी, और कोई नहीं दिखाएगा. और वो जिम्मेदारी हम लेने के लिए तैयार है क्या, ये आपको सोचना पड़ेगा. वो काफी भली भांति कैपेबल है, आपसे ज्यादा पढ़े हैं, टेक्नोलॉजी से वाकिफ है. सो मेरी एक विनंती है कि एटलीस्ट आप उनको मौका दो. आप हो ही, वैसे भी हर एक रिस्पॉन्सिबिलिटी के लिए आप उनके पीछे खड़े हो, तो क्यों ना ये भी रिस्पॉन्सिबिलिटी दे के हम उनका साहस बढ़ाए. और ये साहस फायदे के लिए ही है. मानते हो? यस, थैंक यू वेरी मच. सो मैं मान्यवरों का आभार मानना चाहूंगा कि उन्होंने मेरे को यहां बुला के आनंदित किया और आपके साथ दो बातें शेयर करने के लिए मौका दिया. कई सारे लोग हैं जो आज भी मेरे से कनेक्टेड है, चाहे मैं अब बिजनेस में नहीं हूं, बट मेरा पहला प्यार यही है. समझो, पहले उस कुर्सी पे था, आज इस कुर्सी पे है, बट आज भी मेरा पहला प्यार डिस्ट्रीब्यूशन ही है. और जब तक डिस्ट्रीब्यूशन है तब तक कंपनियां, ये समझ के चलना कि कंपनियां है इसलिए डिस्ट्रीब्यूशन मत समझना. हम हैं इसलिए कंपनियां है, ये हमेशा समझना. अगर ये समझते हो तो हम हमेशा के लिए जिंदा है, ये भी समझ लेना, हमको मरण नहीं है. जय हिंद, थैंक यू वेरी मच.